स्वाती महाजन कुठे आहेत? गार्गी, थँक्यू. बाबा काय झालं नक्की? अगं अचानक ताप वाढला स्वातीचा. मग डॉक्टर्स काय म्हणतात? नाही म्हणतात तसं काळजी करण्यासारखं काही नाही, व्हायरल आहे. ओके. मग किती दिवस ऍडमिट करणार? कधी डिस्चार्ज वगैरे नाही, काही? तिला टेस्ट साठी नेलंय, त्याचे रिपोर्ट्स आले की कळेल. ओके. तुम्ही बसा बसा. बाबा नका टेन्शन घेऊ, आई लवकर बरी होणार आहे. असं ना बाळा, स्वाती घरामध्ये जशी आपली काळजी घेते ना, तशी खरं तर तिने स्वतःची पण घ्यायला हवी. बरोबर आहे तुमचं. आता डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आली ना की बघाच तुम्ही, मी किचन मध्ये पाऊल सुद्धा टाकू देते का तिला. ती ऐकणार आहे तुझं? नाही, पण ऐकावं लागेल तिला. बघूया. बरं तुम्ही ऑफिसमध्ये कळवलंय का? हो, मी फोन केला होता, मला मिळाली आहे सुट्टी. मी सुद्धा फोन करते, मिळेल मलाही सुट्टी. अगं आता तू आणखीन कशाला सुट्टी घेतेयस? मी आहे ना इथे. बाबा तुम्ही एकटेच आहात, जर का काही लागलं, धावपळ करावी लागली तर कोणीतरी हवं ना सोबत. अगं असू दे ग, मी आहे ना इथे. आणि तसंही किरण येईलच ना. अरे हो, तिला कळवायचंच राहिलंय. मी सांगितलंय तिला, तिचं जरा एक काम आहे, तेवढे झालं की येईल मग ती. ठीक आहे, मी जरा हिच्या टेस्ट पूर्ण झाल्या का बघून येतो. हो. वहिनी, वहिनी. अहो झोपेतलं येड्यागत बडबडत होत्या त्या. हा सुद्धा. वहिनी उठली का? नाही असू. साक्षी, ए साक्षी अगं उठ ना. वैजू खाली जा आणि त्या रिक्षावाल्याला रिक्षा एकदम दारात लावायचं. वहिनी उठ. साक्षी उठ ग. वहिनी. मावशी, मी वहिनीला घेऊन येतो, पण कदाचित तिची सगळी औषधं आपल्याला घ्यावी लागतील, डॉक्टरांना बघायची असतील तर. मी घेते. मी हिला घेऊन येतो. हा चालेल. वहिनी उठ. वहिनी. क्षितिज, हा. अरे बरं होईल ना रे सगळं. हो, तू नको काळजी करू. वहिनी उठ. वहिनी. हॅलो. क्षितिज, अरे चेक मिळालाय 50 लाखाचा. काय? अरे हो, आता माझ्या हातात आहे. तू कुठे आहेस? मी घरीच आहे. थांब, मी आलो. नाही नाही दादा, तू घरी नको येऊस. का? काय झालंय? हे बघ दादा, आता मी जे काही सांगतो ते नीट ऐक. वैजू, हे वैजू, वैजू, हे बघ मी औषधं सगळी या डब्यात घेतली. तू दोन्ही फाईल्स घेतल्यास ना? वय या बघा. आणि हे बघ ते किचन मध्ये गॅस वगैरे नीट बंद कर. केला बंद. सगळं बंद केलंस ना नीट? वय आणि घराला कुलूप पण लाव. लावते. हे काय? हे निरांजन कुणी विजवलं? काय माहित आई, मी नाही इजवलं. अरे परमेश्वरा, हे काय चालवलं रे तू? थांब, मीच लावते.
मावशी चल लवकर. आले रे. बाबा रिपोर्ट्स कधी मिळतील? मी आता गेलो होतो तर कळलं अजून 10-15 मिनिटं लागणार आहेत. आई बरी होती ना? हो म्हणजे तशी बरी आहे, पण तुला माहिती आहे ना हॉस्पिटलमध्ये आले की कशी वागायला लागते ती. हे करू नका, ते करू नका, औषधांचा वास येतोय, इंजेक्शनच देऊ नका. मग तिला सांगायचं ना, फक्त रिपोर्ट्स येईपर्यंत आपल्याला थांबायचं, नंतर निघणारच होत आपण. हो अगं तेच बोललो मी तिला. उलट माझ्यावरच चिडली, इथे हॉस्पिटलमध्ये कशाला घेऊन आलात म्हणून. डॉक्टर झाल्या सगळ्या टेस्ट? हो. मग त्याचे रिपोर्ट संध्याकाळी मिळतील. आई बरी आहे ना? येस, शी इज ओके. बट संध्याकाळपर्यंत त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. ताप कधी वाढू शकतो. डॉक्टर म्हणजे तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? आय डोंट थिंक सो. बट लेट्स सी, रिपोर्ट आल्यावर सगळं कळेल. मी त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करायला सांगतो. ओके. आम्ही भेटू शकतो का आईला मग? हो हो, त्या शिफ्ट झाल्या की तुम्ही भेटू शकता. थँक्यू सो मच. वेलकम. गार्गी जाऊया आपण. बाबा मी काय म्हणते, तुम्ही आता घरी जा आणि आराम करा. नाही नको, मी थांबतो इथेच. बाबा मगासपासून तुम्ही सगळं करत होतात ना, आता जरा खरंच घरी जाऊन थोडा वेळ पडा ना. मी आहे आई बरोबर. नाही नको बाळा, अगं हॉस्पिटल म्हटलं की खूप धावपळ असते. मला कसलीही गरज लागली तर मी करते ना तुम्हाला फोन. बरं जाऊ मग मी घरी नक्की. हो बाबा. हा तुला थोडेसे पैसे देऊन ठेवतो मी. बाबा आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही घरी जाऊन खरंच आराम करा, उगाच विचार करत बसू नका. बरं झालं बाई तू आलीस ते. का ग काय झालं? अगं आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांनी टेस्ट करायला सांगितल्या. आम्ही टेस्टही केल्या. मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची काय गरज होती? नाही अगं, तुझा ताप वाढला होता ना, म्हणून ऍडमिट करावं लागलं. काही ताप बीप वाढत नाहीये. हे आपण ठरवायचं की डॉक्टरांनी ठरवायचं? अगं खरंच मला एवढं काही झालं नाहीये. मग चांगलं आहे ना, काही झालं नाहीये तर. फक्त थोडा वेळ अजून थांब, रिपोर्ट्स आले की आपल्याला घरीच जायचंय. नक्की ना? हो. मी एक काम करू का, मी डॉक्टरांनाच बोलवते, त्यांच्याशीच बोल म्हणजे कळेल तुला. ए बाई नको. बरं नारळ पाणी आणू तुझ्यासाठी, पिणार? नाही नको. बरं मग थोडा वेळ झोप. छे ग, मला इथे झोप नाही लागणार. किती वास येतोय बघ ना औषधांचा. आई या रूम मध्ये कसलाही वास येत नाही. हा उगाच तुझ्या डोक्यात आहे हे सगळं. मग मी खोटं बोलतेय का? हे बघ, तुला नाही आराम करायचा ना, नको आराम करू. मग रात्रभर तुला इथेच थांबावं लागणार आहे. चालणार आहे का? मला खरंच इथे झोप लागणार नाही ग. बरं मग फक्त डोळे मिटून पडशील तरी. काय झालं, तू रडतेस का? माझ्या मम्माला बरं नाहीये. मला मम्माची खूप आठवण येते. काळजी करू नको, तुझी मम्मा आता आपल्याकडे राहायला येणार आहे. खरंच? हो, आता थोडाच वेळ. मला मम्माची खूप आठवण येते.
उडू नको, ते चिडतील ना. कोण? ते जे तुझ्या मम्माला इकडे घेऊन येतील. मग तू तुझ्या मम्माच्या मांडीवर असशील. नर्स, यांना इमर्जन्सी वॉर्ड मध्ये बेड नंबर 3 वर शिफ्ट करा. डॉक्टर काही होणार नाही ना? बघा, आताच काही सांगता येणार नाही. पेशंट खूप क्रिटिकल आहे. आपण टेस्ट करू, रिपोर्ट आल्यावर सगळं कळेल. ओके. अरे देवा, क्षितिज, हे काय रे? आपण कोणाचं काय बिघडवलं रे? काय वाढून ठेवलंय रे आपल्या पुढे? आधी ती 5 वर्षाची माझी पोरी राहून घेतली आणि आता हे. मावशी, अगं तू काय बोलतेस? काही होणार नाही या वहिनीला. नाही, आता हे सगळं कधी नीट होणार? मावशी, तू प्लीज शांत हो, विश्वास ठेव. वहिनीला काही होणार नाही, कळतंय तुला? आकाशला कळवलं का रे? हो, येतोय तो. आई, काय ग उठलीस? अगं मला थोडं पाणी हवंय. हो मम्मी देते ना, थांब. तू बसायचंय का? तू सावकाश. हळू. अजून देऊ? बस. सो कसं वाटतंय आता? मला अगदी बरं वाटतंय, ठणठणीत असल्यासारखं वाटतंय. सांग ना डॉक्टरांना मला घरी सोडायला. आई, लहान मुलासारखा हट्ट नको ना करू. जाऊ दे बाई, मीच बोलते आता डॉक्टरांशी. तूच बोल. हा, हे बघ, सिस्टर पण आल्या डिस्चार्जचं सांगायला. हो ना सिस्टर? हो, मिळेल डिस्चार्ज, पण आधी बरं तर वाटू द्या. अहो बरं वाटतंय मला. तेच बघायला आले. गार्गी, चल जाऊया आपण घरी आता. आई अगं, आपण नाही, डॉक्टरांनी ठरवायचंय ते. हो, बरं वाटलं तरी तुम्हाला एक इंजेक्शन घ्यावं लागेल. अरे देवा, आता इंजेक्शन कशाला? ताप वाढू नये ना म्हणून. अहो पण आत्ताच तुम्ही म्हणालात ना ताप कमी झालाय म्हणून. हो, पण आता पूर्ण बरं वाटावं म्हणून. थांबा. हळू. हो 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 हो, झालं. करा आता आराम. तू काय हसतेस? मला इथे किती दुखतंय. आई, चेहरा कसा झालाय बघ ना तुझा. तू सुद्धा लहान असताना असंच करायचीस, कळलं? हो, पण मी इंजेक्शन घ्यायचे ना, मग आता तुझी पण सुटका नाहीये. दुखतंय खूप. कधी या सगळ्यातून आपण बाहेर पडणार आहे कोण जाणे. हो आई, देवावर विश्वास ठेवा, समज नीट होईल. हा बोल दादा. नाही नाही, तू ये लगेच. तिला आता इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. हो हो, ये ये. काय म्हणाला रे? येतोय तो. तुझी पण काय अवस्था झाली असती. वैजू, हे बघ, तू घरी जा आणि सगळ्यांसाठी जेवणाचा डबा घेऊन ये. ठीक आहे. वैजू, तुला त्या घरातली देवाऱ्याची जागा माहिती आहे ना? होय. हे बघ, मग ना त्या देवाऱ्यामध्ये देव नीट मान
सगळं नीट कर. कारण आता या सगळ्यातून फक्त तोच वाचवू शकतोय आपल्याला. मावशी बघ, अशी पॅनिक होऊ नकोस. तू पॉझिटिव्ह राहा, सगळं व्यवस्थित होईल. अरे पण ते म्हणतात ना क्रिटिकल आहे म्हणून. अगं हो, पण ते प्रयत्न करतायत ना. हे बघा, इमिजिएट रिपोर्ट मागून घ्या आणि दर अर्ध्या तासाने त्यांचं पल्स आणि ब्लड प्रेशर चेक करा. ओके? त्या रिस्पॉन्ड नाही करत आहेत, बेशुद्ध आहेत. बट डोंट लूज होप, वी आर ट्राईंग अवर बेस्ट. ओके? वैजू, अगं इथे काय उभी राहिली आहे? जा आधी तो देवाला नीट लाव, त्याच्यात देव नीट ठेव, सगळं व्यवस्थित कर आणि पहिल्यांदा जाऊन देवाला दिवा लाव ग. जा. वय जाते. मावशी, दादा येईल इतक्यात. तू घरी जातेस का? नाही क्षितेश, मी साक्षीला या अवस्थेत सोडून कुठेच जाणार नाही. अगं, पण आम्ही आहोत ना. नाही क्षितेश, ती पूर्ण मावशी, आज तो क्षितिज निंबाळकर. काय? एक गोष्ट लक्षात ठेव, ह्याची आणि गार्गीची भेट होता का नाही. ओके. तू माझं ऐकणारच की नाही? नाही क्षितेश,